भाजीचा प्रश्न सुटला तर आमटीचा प्रश्न असतो आणि आमटीचा प्रश्न सुटला तर भाजीचा प्रश्न असतो. काल आता मी आमटी काय बनवायची असा विचार करत भांड्यात पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये 2-3 टोमॅटो उकडवून घेतले. आता वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, धन, जिरं आणि डाळवं घातलं आणि पाणी घालून वाटण करून घेतलं. टोमॅटो गार झाल्यावर याच्या सुद्धा साली काढून बारीक प्युरी करून घेतली. भांड्यात तेल घातलं, याच्यामध्ये जिरं, मोहरी, केलेलं वाटण, कढीपत्ता घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. मग याच्यामध्ये गरम मसाला, हळद, काश्मीरी लाल आणि आवडीप्रमाणे घरचं लाल तिखट घातलं, हिंग घातलं, याला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. केलेली टोमॅटोची प्युरी घालून याला सुद्धा मिक्स करून घेतलं. जितकं दाट किंवा पातळ हवं असेल त्या हिशोबाने गरम पाणी घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि झाकण ठेवून मस्त दणदणीत उकळी येऊ दिली. वरून थोडीशी कोथिंबीर घातली. फिशच्या कालवणाला सुद्धा मागं टाकेल असा आपला हा टोमॅटोचा सार तयार होतो आणि खायला तर इतका टेस्टी लागतो ना, झणझणीत असा हा भाताबरोबर खायला टोमॅटोचा सार एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.